नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण वर्तुळ यामधील दुसरा भाग पाहणार आहोत। पहिल्या भागामध्ये आपण वर्तुळ आणि त्या संबंधित असणाऱ्या ज्या काही बेसिक संकल्पना होत्या त्या संकल्पना पाहिल्या होत्या। या बेसिक संकल्पनेवर आधारित असणारे प्रश्न आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले होते। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्षेत्रफळ, परिघ याच्याशी संबंधित असणारे जे काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं पाहिजे, ती कन्सेप्ट समजून घ्यायची आहे। चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। आता बघा, परिघ याला सरकम्फरन्स म्हटलं जातं। तसं बघा की कुठलीही आकृती जर असेल, भूमितिक आकृती असेल, ज्यावेळेस आपण अशी एखादी आपली आकृती असते, काही पण एखादी अशी आकृती आहे, तर हिची जी बाउंड्री असते, बाहेरची जी बाजू असते, ही जी कड असते, या कडाला म्हटलं जातं परिमिती। काय म्हटलं जातं? परिमिती। मग चौकोन असेल, या चौकोनाला पण काय असते? परिमिती असते, म्हणजे बाह्य बाजू, त्याला परिमिती म्हटलं जातं। परंतु ही बाह्य बाजू जर एकदम कर्व असेल तर तिला म्हटलं जातं सरकम्फरन्स। तिला काय म्हणायचं? परिघ म्हणायचं, याला परिमिती म्हणत नाहीत। हा झाला वर्तुळाचा परिघ। आता जर चौकोन असता, चौरस असता किंवा चौकोनाचा कुठलाही प्रकार असता, याची परिमिती काढायची असती तर आपण काय केलं असतं? इथं सरळ पट्टी लावली असती, पट्टीने सगळ्या बाजू मोजून काढल्या असत्या। परंतु इथं याला पट्टी लावता येणार आहे का? याला पट्टी लावता येत नाही। मग काय करावं लागेल? तर मग इथं बघा एक कुठंतरी बिंदू लावावा लागेल, आणि या बिंदूने समजा इथं जर का मी अशी याला दोरी गुंडाळली, आणि दोरी गुंडाळल्यानंतर या दोरीचं इथपर्यंत जे माप असेल तो म्हणजे याचा झाला परिघ, तो झाला सरकम्फरन्स। आपण काल पाहिलेलं आहे, पहा, हा केंद्रबिंदू असतो वर्तुळामध्ये। केंद्रबिंदू ते पृष्ठभागावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे असते त्रिज्या। याला रेडियस आर अक्षराने दर्शवलं जातं। जी जीवा केंद्रबिंदूमधून जाते तिला म्हटलं जातं व्यास, म्हणजे वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड त्याला जीवा म्हटलं जातं, आणि जी जीवा केंद्रबिंदूमधून जाते तिला म्हणतात व्यास। तिलाच इंग्लिशमध्ये डायमीटर म्हणतात। डी अक्षराने डायमीटर दाखवला जातो। आता बघा, डायमीटरचा आणि रेडियसचा काय संबंध आहे? तर रेडियस बघा, इथून वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून पृष्ठभागावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे रेडियस आहे। मग आता इथून इथपर्यंतचा रेडियस आहे, इथून इथपर्यंतचा सुद्धा काय रेडियस आहे, म्हणजे दोन रेडियसने मिळून काय झालेलं आहे? एक व्यास बनलेला आहे, एक डायमीटर बनलेला आहे। म्हणून D = 2R, बरोबर, डायमीटर हा। आता बघा, मग परिघाचा आणि यांचा काय संबंध आहे? परिघाचा आणि व्यासाचा काय संबंध आहे? तर बघा, व्यासामध्ये आणि परिघामध्ये एक समान संबंध आहे। त्यांचं जे गुणोत्तर आहे ते स्थिर राहतं। काय संबंध आहे? की जर परिघ, बघा हा परिघ आहे आणि हा व्यास, यांच्यामधला जो संबंध आहे, म्हणजे यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर स्थिर आहे। स्थिर कसं आहे? परिघ जर का, व्यास जर का 7 असला तर परिघ किती असतो? 22 असतो। किती असतो? 22 असतो। म्हणजे साधारण पाहिलं तर आपण जर बघितलं तर 3 पटीपेक्षा सुद्धा जास्त। आणि हा कधीच, यांच्यातलं गुणोत्तर कधी चेंज होत नाही। म्हणजे समजा व्यास 7 असताना परिघ झाला 22, व्यास 14 असताना परिघ किती होणार? 44। म्हणजे हा याच्या दुप्पट केला तर हे याच्या दुप्पट होणारच, हे कधीच बदलत नाही। तुम्ही जर इथं अजून जरी तुम्ही इथं केलं, इथं काय 7 × 21, 22 × 4 66, यांच्यातला जो गुणोत्तर आहे, बेसिक गुणोत्तर, हे गुणोत्तर कधीच बदलत नाही। हे गुणोत्तर काय असतं? स्थिर राहतं। आणि या स्थिर गुणोत्तरालाच काय म्हटलं जातं? पाय म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? पाय। ही पायची किंमत, ही पायची किंमत किती घेतली जाते? साधारणतः 22/7। 22/7 का? कारण त्यांचं ते गुणोत्तर आहे, त्यांचं ते काय? परिघाचं व्यासाशी असणारं गुणोत्तर 22/7 आहे। मग हे या पायची किंमत आपण अपूर्णांकामध्ये, हा कसा अपूर्णांक आहे? साधा अपूर्णांक आहे। दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा घेतात। कसे घेतात बघा, मग काय करणार? 3 पॉइंट, म्हणजे जर आपण इथं आता याची किंमतच काढून बघा वाटलंच तर, 7 × 21 म्हणजे 3, पुन्हा हातचा राहिला 1, पुन्हा दिला 0, 7 × 1 = 7। म्हणजे जर आपण असं पाहिलं तर साधारणतः पायची किंमत ही येते। म्हणजे आपण जर घेतला तर 3.14 आपण पायची किंमत घेतो। मग आता हे एक लक्षात आलं तुमच्या,
की परिघ आणि व्यास यांच्या गुणोत्तराला, यांचं गुणोत्तर जे स्थिर असतं त्या स्थिर गुणोत्तराला काय म्हटलं जातं? पाय म्हटलं जातं. आणि या पायची किंमत असते 22/7. आता मग बघा, आपल्याला परिघाचं सूत्र पाहिजे. मग हे परिघाचं सूत्र कसं बनलं? तर बघा, परिघ, या परिघालाच म्हणतात सर्कम्फरन्स, बरोबर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सी. याला भागतो आपण व्यासाने, व्यासाला म्हणतात डायमीटर, म्हणजे C/D बरोबर पाय असतो. यांचं गुणोत्तर स्थिर आहे, बरोबर पाय. या पायची किंमत माहिती आहे तुम्हाला, 22/7 आहे. मग तुम्हाला परिघाचं सूत्र पाहिजे, परिघ काढायचं आहे, म्हणजेच तुम्हाला हा सी बरोबर काढायचंय. मग सी बरोबर इकडं काय आहे? पलीकडे पाय. हा डी जर पलीकडे गेला तर डी काय होणार आहे? याला गुणिले होणार आहे, म्हणजे याला गुणिले झाला डी. बरं, आता इथं गुणिले हे चिन्ह लिहिलं जात नाही, म्हणजेच आपण काय लिहितो? पाय डी. म्हणजे तुम्हाला इथं सर्कम्फरन्स म्हणजे परिघाचं या ठिकाणी बघा सूत्र मिळालं. परिघ बरोबर काय? पाय डी. किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं पण लिहिता येईल, काय? परिघ बरोबर सी बरोबर सर्कम्फरन्स बरोबर काय? पाय. आणि डी बरोबर आपण मगाशी पाहिलं होतं डायमीटर हा किती? 2 त्रिज्येंनी मिळून बनलेला आहे. कारण बघा, ही एक त्रिज्या आणि इथून इकडची एक त्रिज्या, अशा 2 त्रिज्येंनी मिळून एक डायमीटर बनत असतो. म्हणजे डायमीटर बरोबर 2r, हे आपण मगाशी पाहिलं होतं. मग आपल्याला हा डी नसल घ्यायचा, तुम्हाला जर त्रिज्याच दिलेली असेल तर काय म्हणणार तुम्ही? 2r, बरोबर का नाही? r स्मॉल मध्ये लिहिला जातो शक्यतो. मग आता 2r इथं बघा 2r, मग हा 2 शक्यतो काय केला जातो? सुरुवातीला लिहिला जातो, कारण हे काय येतं? कॅरेक्टर येतं. म्हणून आपण हे चल येतं, चल आपण इकडे लिहितो. मग 2 गुणिले पाय r. मग आता यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहिलं जात नाही, कारण चल येत. म्हणजे या ठिकाणी परिघाचं सूत्र तुम्हाला मिळालं. काय मिळालं? तर परिघ बरोबर पाय डी किंवा परिघ बरोबर 2 पाय r. आपल्याला परिघ मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर जर आपल्याला पाहायचं झालं तर आता पुन्हा वर्तुळाचं क्षेत्रफळ पाहायचं. आता क्षेत्रफळाचा संबंध आपल्याला कसा आहे बघा, क्षेत्रफळ कसं काढलं जाईल. आता याचं क्षेत्र कसं, जर तुम्ही कुठलीही आकृती, चौकोनाची आकृती असेल, त्रिकोणाची आकृती असेल, आपण त्याने क्षेत्रफळ काढणं एकदम सोपं आहे. पण याने क्षेत्रफळ कसं काढणार? मग आता याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर नीट कन्सेप्ट समजून घ्या बघा. जर आपण याचे असे भाग केले, समान भाग केले, असे 4 भाग. आता याचे किती? 4 भाग होत आहेत. अजून जर भाग करायचे म्हटलं तर किती भाग होतील? असे जर मी मधून हे केल्या तर पुन्हा किती भाग होत आहेत? 8 भाग होत आहेत. आता असे 8 भाग झाले. आता हे 8 भाग बघा, हे 8 भाग झालेले आहेत. हे 8 भाग जर का आता मी असे काढले आणि जर असे लावले बघा, हा भाग एक इकडून असा लावला, थोडासा असा कर्व राहील, हा सुद्धा थोडासा कर्व राहील. आणि हे जर असे जोडले, हे 8 भाग जर जोडले तर बघा काय होतंय, तर आपल्याला या ठिकाणी बघा समांतर भुज चौकोनाची आकृती मिळते. कशी? समांतर भुज चौकोन, बरोबर आहे का नाही? समांतर भुज चौकोन म्हणजेच काय की ज्याच्या समोरासमोरील बाजू एकमेकास समांतर असतात. ही समांतर भुज चौकोनाची आपल्याला आकृती मिळाली. आता जर आपण अजून याचे जास्त भाग केले, म्हणजे 16 भाग केले, अजून जास्त, जर जेवढे जास्त भाग कराल तेवढं काय होईल की हा जो समांतर भुज चौकोन आहे हळूहळू आयत बनत चालणार आहे. आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात. याचे कोण समान मापाचे असणार आहेत का? नाही आहेत. म्हणजे जर आपण हा समांतर भुज चौकोन घेतला तर याचा व्यास ते हा कर्ण आणि हा कर्ण दोन्ही कर्ण एकरूप असणार आहेत का? असू शकत नाहीत, बरोबर. यांचे सम्मुख कोण एकरूप असणार आहेत, मात्र सर्व कोण एकरूप नाहीत. मग जर आपण त्याचं एकदम छोट्या छोट्या भागामध्ये रूपांतर केलं आणि ते तुकडे जर का असे जोडले तर आपल्याला या ठिकाणी आयत मिळतोय. काय मिळालं आपल्याला इथं? आयत. मग आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येतं. आयताचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण? लांबी गुणिले रुंदी, बरोबर आहे की नाही? समजा आपण आता काही पण घ्या, ही एक लांबी घेतली आणि ही काय घेतली? रुंदी घेतली, असं आपण समजू. आता बघा, मग लांबी गुणिले रुंदी याच्यामध्ये आता बघा लांबी काय आहे तर हा परिघ आहे ना. आता बघा ना, हा काय आहे इथं बघा, ही आपण चकती काढलेली आहे, बरोबर आहे. एक चकती आपण अशी खालच्या बाजूनी लावली आहे आणि एक चकती वरच्या बाजूनी लावली आहे, बरोबर.
म्हणजे हा सगळा मिळून ही जी त्याची लांबी आहे ही सगळी, ही वर्तुळ काढा, याला काय म्हणतो आपण, परिघ म्हणतो. म्हणजे हा सगळा मिळून याचा काय असणार आहे, हा वरचा भाग आणि हा खालचा इकडून इकडचा भाग, हा काय असणार आहे, सगळा परिघ असणार आहे. बरोबर आहे की नाही. मग परिघ किती असतो, तर परिघ असतो 2 पाय आर. 2 गुणिले पाय आर हा झाला परिघ. बरोबर. पण परिघ लावत असताना बघा, एक बाजू खालच्या बाजूने आणि एक बाजू वरच्या बाजूने लावली. म्हणजे इथं आपण लांबी घेत असताना ही पण लांबी इकडची पण थोडीच विचारात घेतो, नाही ना घेत, एकाच बाजूची विचारात घेतो. ही पण घेतली आणि ही पण घेतली असं नाही होत. आपण काय करतो, फक्त एकच घेतो, लांबी आणि रुंदी, याच्यातून क्षेत्रफळ काढतोय. म्हणजे याला काय करावं लागेल, हे निम्मच असणार आहे, म्हणून याला पुन्हा 2 ने भागावं लागणार आहे. 2 ने जर भागलं तर हा 2 आणि हा 2 जातोय. म्हणजे लांबी किती राहते, तर पाय आर राहते. लांबी किती राहिली, पाय आर. आणि रुंदी बघा, आता बघा इथं ही चकती काढली, म्हणजे ही काय, इथून इथपर्यंतची ही त्रिज्या आहे. बरोबर. म्हणजे ही असणारी ही काय आहे, त्रिज्या असणार आहे. म्हणजे त्रिज्या म्हणजेच काय, रेडियस, तिला आपण आर म्हणतो. या ठिकाणी बघा आपल्याला हे क्षेत्रफळ काढतोय. आपण कशाचं क्षेत्रफळ काढतोय, तर आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतोय. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर इथं काय होतं, पाय आर आणि गुणिले आर. मग बघा पाय इथं आर गुणिले आर होते. मग आर गुणिले आर म्हणजेच काय, आरचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय, तर पाय आर वर्ग. पाय आर वर्ग. हे अशा पद्धतीने आपले हे सूत्र तयार झालेले आहेत. 2 पाय आर आणि पाय आर वर्ग कशा पद्धतीने तयार झाले तुम्हाला कळालंच असेल. आता मग अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळ करत असताना काय करावं लागणार आहे, आता बघा हे परिघ आपण पाहिला 2 पाय किंवा त्यालाच म्हणतात पाय डी, आणि क्षेत्रफळ पाहिलं 2 पाय आर. आता याचा परिघ अर्धवर्तुळाचा परिघ काढत असताना, आता अर्धवर्तुळाचा परिघ किती येणार आहे, याच्या निम्मा असणार आहे. म्हणजे 2 पाय आर भागिले 2 असा होईल. बरोबर का नाही. म्हणजे इथं 2 2 गेलं तर काय होईल, पाय आर. काय झालं, याचा परिघ पाय आर. म्हणजे जर का परिघ जर 44 असेल तर त्याचा अर्धवर्तुळाचा परिघ पाहिला तर किती येईल, 22 येईल. म्हणजे अर्धवर्तुळाचा परिघ म्हणजे काय, परिघ कशाला म्हटलं जातं, सर्कम्फरन्स. म्हणजे ही वक्ररेषा तुम्हाला एवढीच काढायची. वक्ररेषा, ही वक्ररेषा आहे का नाही, ही वक्ररेषा आहे का नाही, इथं कोण म्हणतोय, इथं कोण म्हणतोय, त्याच्यामुळे ती वक्ररेषा घेऊन चालणार नाही. म्हणून याचा शक्यतो अर्धवर्तुळाचा परिघ शक्यतो विचारला जात नाही. अर्धवर्तुळाची आपल्याला परिमिती विचारली जाते. काय विचारली जाते, अर्धवर्तुळाची परिमिती. मग आता याची परिमिती काढायची असेल तर काय, सगळ्या कडा काढावं लागणार आहेत. म्हणजे आपल्याला हे तर काढायचंच आहे, प्लस आपल्याला ही सुद्धा बाजू म्हणजे याच्यामध्ये हा व्यास सुद्धा मिळवावा लागणार आहे. म्हणजे आता ही जी परिमिती आहे, ही हा जो एवढा जो कर्व आहे, हा कर्व आपल्याला कशाने मिळतोय, पाय आर ने मिळतोय. आणि ह्या पाय आर मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, अधिक हा डायमीटर त्याच्यामध्ये मिळवावा लागणार आहे. म्हणजे डायमीटरला काय केलं आपण, डी. म्हणजे या ठिकाणी अर्ध परिमिती बरोबर काय, पाय आर अधिक डी. हे आपल्याला या ठिकाणी अर्धवर्तुळाची परिमिती या ठिकाणी मिळाली. त्याच्यानंतर अर्धवर्तुळाचे जर क्षेत्रफळ काढायचंय तर संपूर्ण वर्तुळात जर इथं असं पूर्ण वर्तुळ असता, त्या पूर्ण वर्तुळाचं जे काही क्षेत्रफळ आहे हे निम्मच. म्हणजे त्याच्या काय करावं लागणार आहे, निम्म. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, पाय आर वर्ग. बरोबर. मग याला काय करावं लागणार आहे, 2 ने भागावं लागणार आहे. मग याला आपण केलं भागिले 2. भागिले 2 म्हणजे लिहित असताना मुद्दा म्हणून कसं असं लिहिलं जातं, 1/2 गुणिले पाय आर वर्ग. म्हणजे या अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी याचं सूत्र मिळालं अर्धवर्तुळाचं. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे बघा, वर्तुळ पाकळी. आता वर्तुळ पाकळी म्हणजे काय बघा, हे वर्तुळाचाच असणारा एक भाग आहे. म्हणजे इथं बघा ही वर्तुळ आहे, या वर्तुळामधलं एवढी पाकळी, याचं आपल्याला क्षेत्रफळ, याचं आपल्याला वर्तुळ पाकळीचं कंसाची लांबी, असे पण प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा वर्तुळ, आता इथं वर्तुळातील सर्व कोणांच्या मापाची बेरीज आपल्याला माहिती आहे किती असते, 360. म्हणजे हा जर कोण पाहिला तर हा किती अंशाचा येणार आहे, 90 अंशाचा येणार आहे. मग हा जर केंद्रीय कोन जर 90 अंशाचा आहे तर कंस सुद्धा किती असतो, 90 अंशाचाच असणार आहे. कंसाचा माप सुद्धा किती असणार आहे, 90 अंश असणार आहे.
बरोबर. आपण काल हे सगळं पाहिलेलं आहे, हे कन्सेप्टशी संबंधित असणारे उदाहरणं अगोदरच्या भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत. आपण ते पुन्हा बघत बसणार नाही. आता मग तुमच्या याचं क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचं जर क्षेत्रफळ काढायचंय, वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं काढणार आहेत आपण? पाय r वर्गने काढतो, बरोबर. पण हे संपूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ येणार आहे पाय r वर्गने. तुम्हाला एवढ्याच पाकळीचं काढायचंय तर काय करावं लागणार आहे? हे संपूर्ण क्षेत्रफळ, हे संपूर्ण जर आपण कोन मोजला तर संपूर्ण कोन किती अंशाचा येतोय? 360 अंशाचा येतोय. या 360 पैकी हा जो कोन आहे, जो काय असेल, समजा इथं 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे हे 90च घ्यावे लागणार आहे तुम्हाला. मग हा एवढाच भाग, म्हणजे जर हे टोटल 360 अंशाचं आहे तर त्याच्यापैकी 90 अंश हे काय असणार आहे? याचं क्षेत्रफळ असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे एक भाग एकाच 4 गुणोत्तर यांचं होतंय. म्हणजे इथं जो काही कोन असेल त्या कोणाला आपण थिटा म्हणतो. म्हणजे थिटा छेद 360 गुणिले पाय r वर्ग, हे काय मिळेल आपल्याला? वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. म्हणजे त्या वर्तुळ पाकळीचं जे काय माप असेल तेवढं क्षेत्रफळ या 360 पैकी या ठिकाणी आपल्याला निघणार आहे. थिटा म्हणजे काय? एक ध्यानात ठेवा, कोन. तुमचा जो काय कोन असेल तो कोन या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय काढायची? वर्तुळ कंसाची लांबी. आता कंसाच्या लांबीमध्ये पण आता जर आपल्याला ही लांबी म्हणजे काय? आपण हा कर्व काढतोय, सरकमफरन्स. मग त्याच्यासाठी आपण सूत्र, परिघासाठी कोणतं सूत्र तयार केलं होतं बघा? 2 पाय r. कोणतं सूत्र तयार केलं होतं? 2 पाय r, किंवा सांगितलं होतं पाय d. हे आपलं सूत्र होतं. मग आता याच्यापैकी आपल्याला करायचंय काय? तर आपल्याला हा संपूर्ण कंस 360 अंशाचा आहे. ईदला जो काय माप असन, या कंसाचं जे काय माप असन तेवढंच माप आपल्याला पाहिजे. म्हणजे आपण इथं सुद्धा काय करणार आहेत? थिटा छेद 360 गुणिले 2 पाय r, किंवा थिटा छेद 360 गुणिले पाय d, अशा पद्धतीने आपल्याला हे या ठिकाणी सूत्र मिळालेलं आहे. हे सूत्र कसे तयार झाले याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे याच्यावर विचारले जाणारे उदाहरणं पहा. इथे एकाच ठिकाणी मी तुम्हाला हे सूत्र दिलेले आहेत. कुणाला जर फोटो काढायचा असला फोटो काढून ठेवा, म्हणजे एकाच वेळेला आपल्याला कसं चार्ट स्वरूपात. कधी पण पहा, अभ्यासाची एक पद्धत असते की चार्ट स्वरूपात लिहिलेली माहिती आपल्याला जास्त लक्षात राहते, इफेक्टिव्हली लक्षात राहते. याच्यातला आपल्याला संबंध कळतो, याच्यापेक्षा याच्यात काय वेगळे, याच्यापेक्षा याच्यात काय वेगळे. मग हे काय होतं की चार्ट स्वरूपात लक्षात ठेवायला सोपं जातं, म्हणून मी या ठिकाणी चार्ट स्वरूपात सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली ही. आता आपण याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. आता बघा, आपण एवढे म्हणजे या परिघ, क्षेत्रफळ याच्याशी संबंधित कसलाच प्रश्न तुमचा अडणार नाही आणि अगदी तोंडी तुम्ही सोडू शकता, एवढं सोपं आहे. बऱ्याच वेळेला बघा वर्तुळाच्या गुणोत्तरावर, वर्तुळावरील गुणोत्तरावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. आता याचे गुणोत्तर, यांचं जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर आपण याच्यातलं समजून घेऊयात. कसं? वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर हे त्रिज्याच्या व व्यासाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे परिघाचं गुणोत्तर म्हणजे आता इकडे बघा, त्रिज्या, व्यास, परिघ. आता या तिन्हींचा संबंध सांगितलाय. यांचं गुणोत्तर म्हणजे इथं जर त्रिज्या जर तुम्हाला सांगितलं समजा 7 आहे, व्यास त्याच्या दुप्पट असणार म्हणजेच किती असणार आहे? 14 असणार आहे. परिघ, हा परिघ किती असतो? जर आपण सूत्रात किमती टाकल्या तर परिघ निघणार आहेत 44, बरोबर. मग आता इथं जर तुम्ही एकामध्ये बदल केला तर तोच समान बदल सगळ्यामध्ये होणार आहे. म्हणजे त्याच्यातलं गुणोत्तर कधीही बदलत नाही. ते गुणोत्तर काय असतं? स्थिर असतं. गुणोत्तर कधीच बदलत नाही. म्हणजे मी बघायचं इथं केलं होतं बघा, इथं जर 14 केलं तर इथं काय होईल? 28 होईल. इथं किती होईल? 88 होईल. म्हणजे यांच्यामधलं असणारं गुणोत्तर काय आहे? 7. म्हणजे एकाच 2च राहणार आहे. म्हणजे इथं बघा 7 1 7 7 2 14. म्हणजे त्रिज्येचं आणि व्यासाचं गुणोत्तर एकाच 2च येणार आहे. व्यासाचं आणि परिघाचं गुणोत्तर 3.14 येणार आहे किंवा 22/7च राहणार आहे. त्याच्यात काय बदल होणार नाही. म्हणजे इथं हे गुणोत्तर कधीही बदलत नाही. म्हणजे बघा ध्यानात ठेवा, वर्तुळाच्या परिघाचं गुणोत्तर त्रिज्येच्या आणि व्यासाच्या गुणोत्तर एवढं असतं, ते बदलत नाही.
आणि पुन्हा सांगितले वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्रिज्येच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत बदलतं. म्हणजे आता याचा क्षेत्रफळाशी संबंध पाहू आपण. मग याचं क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ त्याच्या वर्गाच्या पटीत बदलतं. कशाच्या वर्गाच्या पटीत बदलतं? इथं जर 7 असेल तर 7 म्हणजे इथलं जे काही क्षेत्रफळ असेल पहिल्या याच्यात जर इथं वाढवलं तर त्याच्या वर्गाच्या पटीत याच्या क्षेत्रफळामध्ये बदल होतो. ह्या 3 व्हॅल्यू, ह्या 3-4 व्हॅल्यू तुम्ही थोड्याशा लक्षात ठेवा, कारण याच्या पटीतच आपल्याला सगळे प्रश्न पाहिजे. तर एकदम सोप्या पद्धतीने त्रिज्या जर 7 असली, व्यास 14 असतो, परिघ 44 असतो आणि क्षेत्रफळ 154 असतं. याच पटीमध्ये आता इथं याच्यातली काही तुम्ही बदललं तर हे त्याच्या वर्गाच्या पटीमध्ये बदलणार, हे ध्यानात ठेवा. म्हणजे हे जर तुम्ही समजा इथं व्यास इथं काय केला तुम्ही दुप्पट केला, इथं व्यास जर दुप्पट केला म्हणजे इथं काय 2 पट वाढवलं तर हे किती पट वाढणार आहे? 2चा वर्ग. 2चा वर्ग किती? 4. क्षेत्रफळ हे 4 पटीने बदलणार आहे. लक्षात आलं का? हे जर तुम्ही 3 पटीने वाढवलं तर 3चा वर्ग किती होतो? 9. बरोबर. मग हे क्षेत्रफळ किती पटीने वाढणार आहे? 9 पटीने वाढणार आहे. म्हणजे क्षेत्रफळ यांच्या वर्गाच्या पटीत बदलतंय. कुणी पण एक जण समजा व्यासच वाढवला, त्रिज्या जरी दुप्पट केली तर हे किती होणार आहे? 4 पट. त्रिज्या तिप्पट केली हे किती होणार आहे? 9 पट होणार आहे. परिघ तिप्पट केला हे होणार आहे 9 पट. परिघ 4 पट केला हा किती होणार आहे? 4 चोक 16 पट. क्षेत्रफळ किती पटीने वाढणार आहे? 16 पटीने. हे मात्र समान वाढतंय आणि हे मात्र वर्गाच्या पटीत वाढतंय, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यावरचे सगळे प्रश्न आपण या पद्धतीने पाहणार आहोत. आता चला मग आपण याच्यावरचे प्रश्न, गुणोत्तरावरचे प्रश्न पाहतोय. आपण वर्तुळाच्या गुणोत्तरावरील प्रश्न. वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 4/5 आहे तर त्याच्या परिघाचे गुणोत्तर किती? मग जर 2 वर्तुळ आहेत, 2 वर्तुळ म्हणजे 2 वर्तुळ घेतले ते असे, त्यांच्या त्रिज्येचं गुणोत्तर म्हणजे एकाची त्रिज्या 4 पट असताना दुसऱ्याची त्रिज्या किती पट आहे? 5 पट आहे. मग यांच्या परिघाचं गुणोत्तर किती आहे? परिघाचं गुणोत्तर मग याचा परिघ जर 4 पट असला तर याचा परिघ किती पट असणार? 5च पट असणार. कारण त्रिज्येचं गुणोत्तर आणि परिघाचं गुणोत्तर कसं असतं? सारखं असतं, स्थिर असतं, ते बदलत नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्ही परिघामध्ये काय लिहिणार? 4/5 पट. काय बदलायचा विषयच नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. 2 वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर 4/5 पट आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती आहे? 4/5च येणार आहे. 2 वर्तुळांच्या त्रिज्या 3/8 या प्रमाणात आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? आता बघा, त्रिज्या आणि क्षेत्रफळ, मग क्षेत्रफळ कसं बदलतं? वर्गाच्या पटीत बदलतंय. बरोबर. मग ही 3 पट आहे आणि हे 8 पट आहे. यांचं क्षेत्रफळ किती पटीत बदलणार आहे? 3चा वर्ग. 3चा वर्ग किती होतो? 3 त्रिक 9. आणि 8चा वर्ग. 8चा वर्ग किती होईल? 8 8 64. म्हणजे याचं क्षेत्रफळ जे आहे हे क्षेत्रफळ 9/64 या प्रमाणामध्ये असेल. किती? त्या 2 वर्तुळाचं क्षेत्रफळ 9/64. 9/64 कुठं ऑप्शन आहे? या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं. त्याच्यानंतर वर्तुळाची त्रिज्या निमपट केल्यास त्याच्या क्षेत्रफळात काय फरक पडेल? आता वर्तुळाची त्रिज्या ही त्रिज्या जर निम्मी केली तर त्याचं क्षेत्रफळ किती पट कमी होईल? तर क्षेत्रफळ 4 पट कमी होईल. म्हणजे समजा इथं बघा, त्रिज्या जर 4 होती आणि ती निम्मी केली म्हणजेच काय केली तुम्ही? 2 केली. बरोबर. म्हणजे इथं याचा वर्ग याच्या वर्गाच्या पटीत कमी होणार आहे. बरोबर का नाही? म्हणजे इथं हे जर 4 होतं, इथं 2 झालं, तर मग इथं याच्या म्हणजे यांच्यातला जो फरक आहे तो दुप्पट होता ना. म्हणजे 4 पटीने या ठिकाणी काय होतंय? हे कमी होतंय. 2 पट या ठिकाणी कमी जर होतंय, हे 2 पट जर कमी होतंय, त्रिज्या जर 2 पट कमी होती तर क्षेत्रफळ किती पट कमी होणार आहे? 2चा वर्ग 4 पट कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 पट घट या क्षेत्रफळामध्ये होणार आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 वर्तुळाच्या व्यासाचे गुणोत्तर. आता व्यासाचं गुणोत्तर दिलंय. त्रिज्येचं द्याव द्या, व्यासाचं द्याव द्या, परिघाचं द्याव द्या. 2/3 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती? मग आता व्यासाच्या गुणोत्तराच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर वर्गाच्या पटीत बदलणार आहे. मग 2चा वर्ग किती होईल? 4. 3चा वर्ग होईल 9. मग 4/9. 4/9 कुठं आहे? तर 3ऱ्या ऑप्शनमध्ये.
म्हणजे ऑप्शन नंबर 3 ह्या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. 2 वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर, त्रिज्येचं गुणोत्तर दिलंय किती आहे? 12/15 आहे. तर त्यांच्या परिघाचं गुणोत्तर किती? परिघाचं गुणोत्तर किती येणार आहे? त्रिज्येच्या गुणोत्तरा एवढंच आहे, म्हणजेच किती? 12/15. पण 12/15 ऑप्शन आहे का? कुठं 12/15 दिसत नाही. मग 12/15 म्हणजेच काय? या संख्येला समान संख्येने, म्हणजे ही संख्या हिला काय होतोय? समान संख्येने भाग जातोय, तिला अजून संक्षिप्त रूप देता येईल. मग याला आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ. मग याला कशाने भाग जाईल? तर 3 ने भाग जाईल. 3 चोक 12 आणि 3 5 15. मग 4 5 दिसतंय का तुम्हाला? दिसतंय. म्हणजे असा कधी कधी फसवा तुम्ही, नाही तर बघा ताण 12/15 तर कुठं दिसना, काहीतरी प्रश्न चुकलाय. असं नाही, संक्षिप्त रूप द्यायचं होतं इथं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर वर्तुळाच्या क्षेत्रफळात किती वाढ होईल? बघा, त्रिज्या जर तिप्पट केली तर वर्गाच्या पटीत बदलणार आहे, म्हणजे 3 पट, म्हणजे 3चा वर्ग किती होतो? 9. म्हणजे क्षेत्रफळात किती वाढ होणार आहे? तर 9 पटीने या ठिकाणी वाढ होणार आहे. अशा पद्धतीने आपण हे गुणोत्तरावरचे प्रश्न पाहिले. आता बघा, आपल्याला क्षेत्रफळ आणि परिघावरचे प्रश्न पाहिजेत. आपण 6 प्रश्न याच्यावर पाहिले. आता आपण इथं पुन्हा क्षेत्रफळाशी आणि परिघाशी संबंधित पाहतोय. आता बघा, हे पहिली ओळ लक्षात आहे ना? काय सांगितलेली आहे बघा. पहिलं सांगितलं होतं त्रिज्या, नंतर सांगितलं होतं व्यास, परिघ हे विसरायचं नाही, आणि क्षेत्रफळ. त्रिज्या 7 असताना क्षेत्रफळ किती? ती व्यास आहे 14, परिघ आहे 44 आणि क्षेत्रफळ आहे 154. हे लक्षातच ठेवा. मी वाटलंच तर आता याला कॉपी करून घेतो, आपल्याला हे पुन्हा पुन्हा वापरायचं आहे. 1 मिनिट, सिलेक्ट, ओके, कॉपी, इकडं करून कॉपी. बर, आता बघा, 28 मीटर व्यास असणाऱ्या वर्तुळाचा परिघ किती? तुम्हाला व्यास दिलेला आहे. व्यास किती आहे? 28 मीटर आहे. तो तुम्हाला विचारलंय परिघ. बघा, हे जर क्षेत्रफळ नसेल ना, तर ह्याच्यात तुम्ही बिनधास्त समचलन वापरलं तरी चालतंय. समचलन म्हणजे काय? तुम्हाला काय सांगितलंय? आता बघा, व्यास दिलेला आहे. व्यास किती आहे? 28. आणि विचारलंय काय तुम्हाला? परिघ किती? म्हणजे परिघ किती? x. परिघ किती मानला तुम्ही? x. तिरकस गुणाकार बिनधास्त करायचा. म्हणजे व्यास 14 असताना परिघ 44 असतो, तर व्यास 28 झाल्याच्या नंतर परिघ किती होईल? म्हणजे हे जर दुप्पट झालं तर हे दुप्पट होणार आहे. आपल्याला लगेच कळतंय 88 असेल. नाही तर मग आपण ह्या समचलनाने पण करू शकतो. कसं करू शकतो? 28 गुणिले 44 भागिले 14. 14 1 14, 14 दुने 28, 44 दुने 88. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतंय लगेच. सहजासहजी उत्तर मिळतंय किती? 88. एवढं जर लक्षात ठेवलं तर सगळे प्रश्न तुम्ही तोंडी सोडवू शकता. आता बघा, दिलेलं काय? 42 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा परिघ किती? आता बघा, मी पेस्ट करतो ही ओळ. हे विसरायचं नाही. इकडं घेतो. इकडं कसं काय आली एवढ्या? कॉपी, आता बघा काय सांगितलंय? 42 सेंटीमीटर त्रिज्या आहे. त्रिज्या दिलेली 42 सेंटीमीटर. त्रिज्या किती सेंटीमीटर आहे? 42 सेंटीमीटर. आणि विचारलंय परिघ किती? मग परिघ किती म्हणजे बघा, हा जर 7 सकून 42 म्हणजे 6 पट जर हा वाढलाय, तर हा सुद्धा किती पट वाढणार आहे? 6 पट. म्हणजे याला डायरेक्ट 6 ने गुणलं तरी जमतंय. नाही तर आपण असा तिरकस गुणाकार करता. 42 गुणिले 44 भागिले 7. 7 1 7, 7 सकून 42. 44 गुणिले 6 म्हणजे 6 चोक 24, 4 हातचे आले 2, पुन्हा 6 चोक 24, 24 आणि 2 26. म्हणजे किती आली? 264. 264 कुठं आहे? तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतंय उत्तर. परिघ किती येणार आहे? तर 264 येणार आहे. अगदी सहज आपण उत्तर या ठिकाणी सोडू शकतोय. त्याच्यानंतर आता पुढचं,
आता पहा, हे आपण सूत्राशिवाय सोडतोय. सूत्र जरी वापरायचं झालं तरी सूत्र तुम्ही कसं वापरणार आहेत, त्याच पद्धतीने इथं काय करणार आहेत, त्रिज्या. बरोबर, नाहीतर तुम्ही म्हणणार की आम्हाला सूत्र कशाला शिकवलं होतं. आता बघा, हे जे सूत्र आहे, या सूत्रात जर त्रिज्या सांगायची तुम्हाला, तर या ठिकाणी परिघाचं सूत्र काय, 2πr. म्हणजे 2 गुणिले पायची किंमत किती आहे, 22/7 गुणिले रेडियस किती आहे, 42. म्हणजेच मग बघा, 7 × 7 7 सकून 42, 6 दुने 12, 12 गुणिले 22 असं जरी केलं तरी किती येणार आहे, 264. कारण 12 दुने 24, 4 हातचे आले 2, पुन्हा 12 दुने 24, 24 आणि 2 26, किती आलं, 264. म्हणजे सूत्रात किंमत टाका किंवा अशा पद्धतीने सोडवा, दोन्ही पद्धतीने सोपंच आहे. पण इथं तुम्हाला जर सूत्र लक्षात नाही राहिलं तर हे आपल्याला एकदम तोंडी उत्तरे या ठिकाणी निघत आहेत. आता बघा, थोडासा प्रश्न बदललाय. काय केलंय, परिघ दिलाय तुम्हाला, 616 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती. मग आता ही ओळ तर तुमच्या लक्षात आहे ना, ही ओळ विसरायची नाही. या ठिकाणी बघा, तुम्हाला विचारली आहे त्रिज्या, बरोबर ना. मग आता ही त्रिज्या तुम्हाला माहित नाही, काय माहिती आहे, परिघ किती आहे, 616. 616 परिघ दिलाय. म्हणजे हा परिघ किती पट वाढलाय आता आपल्याला सहजासहजी कळत नाही. आपण समचलनात किंमत टाकू. या ठिकाणी बघा, असं तिरकस गुणाकार. म्हणजेच काय, ज्या वेळेस त्रिज्या 7 होती त्यावेळेस परिघ होता 44. त्रिज्या किती असताना परिघ 616 होईल. म्हणजे 7 गुणिले 616/44. आपण काय करतो, हे एक्स यांचा गुणाकार गुणाकार. तुम्हाला समचलन वापरायचं तर माहिती आहे. मग या ठिकाणी बघा, 11चा भाग जातोय. 11 चोक 44, 11 पाचे 55, पुन्हा इथं 6, 11 सक 66, 4 एक 4, 4 एक 4. या ठिकाणी बघा 1 4 उरले किती, 1 4 चोक 16, 14 7 98. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळालं किती, 98 सेंटीमीटर. त्रिज्या किती असायला पाहिजे, 98 सेंटीमीटर असायला पाहिजे. 770 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळाचा आता व्यास विचारलाय. बर, मग ही या ठिकाणी जर लक्षात असलं तर सहजासहजी आपल्याला सोडवता येतं. व्यासाचं आणि परिघाचं तुम्हाला या ठिकाणी पाहिलं. मग परिघ ज्यावेळेस 14 होता, व्यास ज्यावेळेस 14 होता त्यावेळेस परिघ होता 44. आता परिघ किती झालाय, 770 झालाय. 770 असताना व्यास किती, तिरकस गुणाकार. म्हणजेच काय, मग 14 गुणिले 770 भागिले 44. आपल्याला कळतंय उघड 11ने भाग जातो. 11 चोक 44, 11 7 77 0. बरोबर. मग आता याला कशाने भाग जाणार आहे, या ठिकाणी 2ने भाग जातोय. 2 दुने 4, 2 7 14. बरोबर. 70ला जर आता भागलं तर किती होईल, 35 होईल. बरोबर. 35 गुणिले 7, 7 5 35, हातचे उरले 3, 7 त्रिक 21, 21 आणि 3 24. बघा, इथं आपल्याला ऑप्शनमध्ये उत्तर नाही, बहुतेक हे चुकलेलं आहे. ऑप्शन तयार करताना किंवा प्रश्न टाईप करताना चूक झालेली आहे. पण याचं उत्तर किती आहे, 245 हेच उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 5544 चौरस मीटर आहे. तर त्या मैदानाची त्रिज्या किती. आता बघा, आपल्याला इथं यातील संबंध समजून घेत असताना हा वर्गाच्या पटीत बदलतो हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. म्हणजे आता बघा, इथं आपण संबंध कशाचा पाहतोय, क्षेत्रफळाचा आणि त्रिज्येचा संबंध आहे. मग आता क्षेत्रफळ किती वाढलंय, तर क्षेत्रफळ झालेलं आहे इथं किती, 5544 झालंय. आणि तुम्हाला विचारलेली आहे त्रिज्या. आता ह्या पट्टीत करून चालणार आहे का, नाही. कारण आता आपल्याला याच्यातला संबंध पाहावा लागणार आहे तुम्हाला, की हे किती पट वाढले. कारण हे वर्गाच्या पट्टीत वाढतंय, हे वर्गमूळ याचं म्हणजे तुम्हाला इथं यांचा संबंध हे किती पट वाढले हे आधी पटीमध्ये काढावं लागन, त्याचं वर्गमूळ काढावं लागन आणि त्या वर्गमूळाच्या पटीमध्ये त्रिज्या वाढणार आहे. क्षेत्रफळ वर्गाच्या पटीत वाढतं आणि क्षेत्रफळाच्या तुलनेत त्रिज्या असेल, व्यास असेल किंवा परिघ असेल
ते वर्गमूळाच्या म्हणजे कोणाच्या यांच्यातला जो फरक आहे त्याच्या वर्गमूळाच्या पटीमध्ये वाढणार आहे. मग आधी आपण हे यांची पट काढून घेण्यासाठी आपण काय करू की 5544ला आपण 154ने भागून बघू, म्हणजे आपल्याला कळलं की यांचा जो संबंध आहे किती पटीचा आहे. मग आता याला कशाने भाग जाऊ शकतो बघा, इथं म्हणजे 55 44 म्हणजे 11ने भाग जाणारच आहे. कारण बघा 11 1 11 किती उरले 4, 11 चोक 44 बरोबर. 11 पाचे 55, पुन्हा 4 घेतला, 4ला भाग जात नाही म्हणून पुढचा अंक घेतला, शून्याचा भाग देऊन 44, 11 चोक 44. पुन्हा आता याला कशाने भाग जाईल, 7ने भाग जाऊ शकतो किंवा 14ने पण डायरेक्ट भाग जाऊ शकतो. 14 त्रिक 42 ओके. किती राहिले मग 8, 14 सक 84 म्हणजे उत्तर किती आलं 36. म्हणजे 36चं आता हे 36 पट वाढलंय. काय वाढलंय 36 पट, एक क्षेत्रफळ 36 पट वाढलेलं आहे. म्हणजे 36चं वर्गमूळ किती येतं, तर 36चं वर्गमूळ येतं 6. म्हणजे त्याचा जो व्यास आहे, परिघ आहे आणि त्रिज्या आहे हे किती पटीत वाढणार आहे, 6 पट वाढणार आहे. मग जर तुम्ही याला 6 पट वाढायचं म्हटलं म्हणजे याला काय करावं लागेल, 6ने गुणावं लागेल. मग त्रिज्या किती होईल, 7 सकून 42 होईल. या ठिकाणी तुम्हाला उत्तर सहजासहजी मिळालेलं आहे या पद्धतीने. नाही तर तुम्ही आपल्या सूत्राने सुद्धा काढू शकता. जर सूत्राने काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ कसं काढतो आपण, पाय आर वर्ग. क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पायची किंमत आहे 22/7 बरोबर, गुणिले आरचा वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 5544 दिलेले. तुम्हाला याची किंमत काढायची म्हणजे हे 22/7 बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यावे लागतील. तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार आहे 55 44 हा 7 इकडं अंशस्थानी जाईल, 22 जाईल छेदस्थानी. मग याला 11ने भाग जातोय, 11 दुने 22, 11 पाचे 55, 0 11 चोक 44 बरोबर. पुन्हा याला जर भाग 2ने भाग जातोय म्हणजे बे 1 बे दुने 4 उरला 1, बे पंचे 10 आणि बे दुने 4, 252 गुणिले 7 ओके. मग 7 दुने 14 या ठिकाणी मी खाली लिहितो. त्याच्यानंतर हातचा उरला 1, 7 5 35 आणि 1 36, हातचे उरले 3, 7 दुने 14, 14 आणि 3 17, 1764 बरोबर काय आला आर वर्ग. तुम्हाला याचं वर्गमूळ काढून घ्यावं लागणार आहे, कारण हे जर इकडे गेले तर काय होणार आहे वर्गमुळात 1764 बरोबर तुम्हाला निघला आता आर. इकडचा वर्ग इकडे जाईल वर्गमूळ. मग 4 कुणाच्या शेवटी येतो, तर 4 वर्गसंख्येमध्ये बघा 2च्या शेवटी येतो आणि समजा 8च्या शेवटी येतो बरोबर. 64 आणि 4 म्हणजे एक तर 2 असेल किंवा 8 असेल. हे 2 अंक सोडून दिले, विचार केलास. आता हे वर्ग कसा काढायचा हे मी सेपरेट शिकवलेलं आहे, गणितामध्ये शिकवलेलं आहे वर्गमूळ कसं काढायचं. मग आता 17 ही संख्या त्या 2 वर्गसंख्येच्या दरम्यान 4 चोक 16 म्हणजे 16 आणि 25च्या मध्ये असणारी संख्या. मग लहान जवळची संख्या जी आहे ती कोणती आहे, लहान वर्गसंख्या 16 येते. 16चं वर्गमूळ किती 4, इथं लिहिले 4, इथं लिहिले 4 म्हणजे ही संख्या एकतर 42 किंवा 48 नसल. मधली संख्या काय असते 45. 45चा वर्ग 4 पंचे 20, 20 25. मग 20 25 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे, लहान आहे. म्हणजेच कशाचा असन 42चा असन. मग अशा पद्धतीने आपण 42 काढू शकतो. पण हे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा काय करणं सोपं आहे, तर हे करणं आपल्याला कधी पण सोपं, म्हणून आपण या पद्धतीने सोडलेलं होतं. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी पण आपल्याला कोणती पद्धत सोपी जाते आपल्याला कळालं आहे, कोणती पद्धत त्याच पद्धतीने सोपं जात आहे. मग आता इथं बघा या पद्धतीने घेऊत आपण. आता बघा आपल्याला क्षेत्रफळ दिलंय किती 154 आहे इथं, आणि इथं किती दिलेलं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय 9856 आहे, आणि तुम्हाला विचारला व्यास.
व्यासाचा आणि यांचा संबंध विचारलेला आहे. मग आता बघा हे आपल्याला हे किती पट वाढलं हे आधी समजून घ्यावं लागेल. म्हणजेच 9856 भागिले 154. मग हे किती पट होतं हे आधी आपल्याला कळलं, त्याचं वर्गमूळ काढणार आणि मग आपण त्या पटीमध्ये व्यास वाढवणार. मग आता याला भाग कशाने जाईल? 11ने जाईल. 11 1 11 आणि 11 चोक 44 आले 14. पुन्हा 11 8 88 उरले किती? 10. पुन्हा 11 9 99 पुन्हा उरले 6. 11 6 66. आता कशाने भाग जाऊ शकतो? बघा 14ने पण भाग जाईल. मग 14 6 84 उरले किती? 5. 14 चोक 56 म्हणजे किती राहिले? तर 64. 64. मग आता आपल्याला काय करायचंय? क्षेत्रफळ 64 पटीने वाढलंय. मग व्यास असेल, परिघ असेल, त्रिज्या त्याच्या वर्गमूळाच्या पटीत वाढणार आहे. मग 64चं वर्गमूळ किती येतं? तर 8. मग याचा परिघ व्यास जो आहे हा व्यास किती पट वाढणार आहे? 8 पट वाढणार आहे. म्हणजे याला कशाने गुणावं लागेल? आपल्याला 8ने गुणावं लागेल. मग 14 8 ही किती? 112. म्हणजे या ठिकाणी बघा त्याचा जो व्यास असेल तो व्यास किती झालेला असेल? 112 झालेला असेल. अशा पद्धतीने सोडू शकतो आपण. त्याच्यानंतर वर्तुळाचा परिघ व वर्तुळाचा व्यास यातील फरक 30 सेंटीमीटर आहे, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला बघा इथंच उत्तर मिळतंय. वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यातला फरक किती आहे? 30. आता यांच्यातला फरक काढा बरं. फरक किती येतोय? यांचा डायरेक्ट 30 येतोय. जरी दुसरा आपण काढला असता, जरी दुसरा फरक असता तर आपण याच्या पटीतच निघला असता तो फरक. इथं किती आहे? 30 पट. म्हणजे ह्याच या ठिकाणी तुम्हाला विचारलंय काय? वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येणार आहे? कारण यांच्यातलाच फरक 30 आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? 154 येणार आहे. आलं उत्तर आपलं. हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे. एका अर्धवर्तुळाकृती चकतीचा व्यास 42 सेंटीमीटर आहे, तर तिची परिमिती किती? आता याचा संबंध पुन्हा आता अर्ध परिमिती थोडीशी समजून घ्या. अर्ध परिमिती काय कन्सेप्ट आहे हे तर राहू द्या. आता याच्यानंतर मी अर्धवर्तुळाचं घेतो. आता समजा अर्ध परिमिती मग अशी आपण अर्ध परिमिती थोडीशी कन्सेप्ट शिकलेलो आहेत बघा. म्हणजे जर हे अर्धवर्तुळ असेल, वर्तुळासारखं नाही आलं का? बरं जाऊ द्या. तर अर्ध परिमिती म्हणजे काय? तुम्हाला हे तर सगळं हा कर्व काढायचाच आहे, प्लस त्याच्यामध्ये काय मिळवायचं आहे? आपल्याला व्यास मिळवायचा आहे. काय मिळवायचं आहे? त्याच्यामध्ये व्यास मिळवायचा आहे. मग आता बघा याचा संबंध बघू. जर परिघ किती आहे? परिघ टोटल हा असा कर्व हा जर आपण असा वर्तुळ असतो तर किती आला असता? 44 आला असता. मग जर अर्धा केला मग हा अर्धा कर्व किती असणार आहे? 22 असणार आहे. पण परिमिती काढायची म्हणजे त्याच्यात व्यास पण मिळवावा लागतोय. म्हणजे या अर्ध परिमितीमध्ये हा 22 अधिक पुन्हा हा किती आहे? व्यास आहे 14. म्हणजे 22 अधिक 14 म्हणजे किती होतं हे? तर हे 36. म्हणजे आता हे पण आपल्याला एक कॉलम लक्षात ठेवा की अर्ध परिमिती किती असते? 36 असते. ती याच पटीत वाढणार आहे. अर्ध परिमिती सुद्धा काय होणार आहे? याच पटीमध्ये वाढणार आहे 36. मग आता इथं जर अर्धवर्तुळाकृती चकतीचा व्यास किती आहे? व्यास आहे 42. व्यास जर 42 आहे तर तिची परिमिती काढा. मग आता बघा हे 14 पट असताना हे 36 पट अर्ध परिमिती असते. मग ही 42 झाली तर हे किती होईल? म्हणजेच मग काय तुम्हाला काय करावं लागणार? हे बघा 14 त्रिक 42 या हे 36 गुणिले 3 करावं लागणार आहे. 36 त्रिक 108. म्हणजे आपल्याला इथं डायरेक्ट उत्तर मिळतंय. नसल तर तुम्ही अशा पद्धतीने इथं एक्स लिहून अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. कोणतं? समचलनाच्या पद्धतीत. म्हणजे काय केलं तुम्ही? 36 गुणिले 42 भागिले 14. 14 1 14 14 त्रिक 42. 36 गुणिले 3 म्हणजे 3 सक 18. हातचे आले 1 पुन्हा 3 त्रिक 9 9 1 10.
म्हणजे अशा पद्धतीने 108 असं पण उत्तर काढू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहतोय ते. आता अर्धपरिमिती पण लक्षात ठेवायची. किती अर्धपरिमिती? 3600. मग आता बघा इथं पण पुन्हा तसाच प्रश्न विचारलेला आहे. एक मिनिट. अर्धपरिमिती किती आहे बघा. इथं 3600 आपण घेतली. एका वर्तुळाकृती चकतीची परिमिती दिलेली किती आहे? 72 आहे. तर त्या चकतीची त्रिज्या किती? मग आता तुम्हाला विचारली आहे त्रिज्या किती, म्हणजे इथं बघा हे किती पट वाढलंय? दुप्पट. मग त्रिज्या सुद्धा किती पट वाढणार आहे? दुप्पट. म्हणजेच होणार किती आहे? 14. म्हणजे अशा पद्धतीने एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तर निघतंय. पण हेच जर का सूत्रात किमती टाकून करायचं म्हणलं की थोडंसं तुम्हाला अवघड जाणार आहे. म्हणून या पद्धतीने जर आपण केलं तर एकदम सहज आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत आहे. आता इथं काही उपयोजनात्मक प्रश्न आहेत पहा. उपयोजनात्मक प्रश्न सोडताना सुद्धा आपल्याला हेच लॉजिक वापरायचं. पहिला प्रश्न पहा. आता एका गाडीच्या चाकाचा व्यास 1.4 आहे. 1.1 किलोमीटर अंतर गाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे पडतील? आता चाकाचा फेरा म्हणजे गाडीचं चाक समजा जर आपण हे घेतलं तर चाकाचा एक फेरा म्हणजे काय आहे की एक परीघ. काय काढावं लागणार आहे आपल्याला? याचा परीघ काढावं लागणार आहे. म्हणजे परीघाची जेवढी काय लांबी असेल तेवढा चाकाचा एक फेरा झाला की तेवढं अंतर कापलं जाणार आहे. म्हणजे आपल्याला परीघाने ह्या 1.1 किलोमीटरला भागावा लागत. दिलेला आहे आपल्याला व्यास. व्यासावरून आपल्याला काढायचा आहे परीघ. व्यासावरून परीघ काढत असताना आपण काय करणार? याच पद्धतीने पाहणार. मग आता बघा व्यास किती दिलाय? व्यास दिलाय 1.4. 1.4 म्हणजे एक घराने दशांश चिन्ह डावीकडे गेलंय. मग याच्या परीघामध्ये पण काय होईल? एक घराने दशांश चिन्ह आपण डावीकडे नेऊ म्हणजे परीघ किती असणार आहे? 4.4 असणार आहे. आता या 4.4 ने इथं बघा हा मीटर मध्ये दिलाय आणि हे काय आहे? किलोमीटर मध्ये. अंतर कशामध्ये? किलोमीटर मध्ये. 1.1 किलोमीटर म्हणजेच किती? 1100 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि पुढं 0.1 किलोमीटर म्हणजे 100 मीटर. म्हणजे किती मीटर आहे? 1100 मीटर. मीटर मध्ये दोन्ही एकक सारखे करावं लागतील. मग आता याला जर याने भागलं 4.4 ने भागलं तर आपल्याला काय निघन? फेऱ्यांची संख्या निघन. हे टोटल अंतर आहे आणि एवढं अंतर एका फेऱ्याने कापलं जातंय. मग अशा आपल्याला किती फेरे? मग म्हणून आपल्याला काय करावं लागणार? याला 4 ने. आता मग अंशामध्ये अपूर्णांकात मी शिकवलंय अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश चिन्ह नंतरचे अंक सारखे असले पाहिजेत. छेदामध्ये एक अंक आहे, अंशामध्ये आहे का? नाही. याचं दशांश चिन्ह इथं आहे. अंशामध्ये जरी एक अंक लिहिला आणि दशांश चिन्ह नाही असं समजून चाललो तरी चालतंय. म्हणजे मी दोन्ही संख्यांना 10 ने गुणलंय. मग आता खालची संख्या तुम्ही 4.4 न घेता काय घेणार? 44. आणि वरची संख्या सुद्धा काय समजणार तुम्ही? तर वरची संख्या सुद्धा तुम्ही 11,000 समजणार आहेत. मग आता याने याला भागायचंय. 11 1 11 म्हणजेच काय वरती राहिलं? 1000 आणि 11 चोक 44. आता 4 ने पुन्हा आपल्याला 1000ला भागायचंय. 4 1 4 4 2 8 उरले पुन्हा 2 4 25 आणि हा 1 0 म्हणजे उत्तर किती आलं? 250. म्हणजे चाकाचे किती फेरे होतील? तर 250 फेरे होतील. त्याच्यानंतर आता पुढचं या ठिकाणी पाहतोय एका बसच्या चाकाचा व्यास दिलाय तुम्हाला 0.7 मीटर आहे. 2 गावामधील अंतर 22 किलोमीटर अंतर कापण्यासाठी इथं पण चाकाचे फेरेच विचारलेत. 22 किलोमीटर अंतर आहे आणि व्यास कितीचा आहे? 7.7चा आहे. मग आता बघा याच पद्धतीने आपण त्याचा परीघ काढून घेणार आहे. इथं सुद्धा आपल्याला परीघ काढणं गरजेचं आहे. व्यास दिलाय किती दिलाय? 0.7. म्हणजे जर आपण बघितलं तर हा कमी झालाय. किती कमी झालाय? 0.7. आता जर काही इथं याला इथं दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणलं तर इथं काय करावं लागेल? एक दशांश चिन्ह नंतर अंक दिला, 0 दिला अंक सारणिक करण्यासाठी. आता दशांश चिन्ह नाही समजून चाललो तर ही संख्या होईल 140. खालची होईल
7, मग 7 एक 7, 7 दुने 14, म्हणजे ही संख्या काय 20 पट, 20 पटीने हा कमी केलाय. काय कमी केलाय? व्यास कमी केलाय. तर मग परीघ सुद्धा काय होणार आहे? 20 पट कमी होणार आहे. म्हणजे 20 पट कमी होणार आहे, म्हणजे याला काय करावं लागणार? आपल्याला 20 ने भागावं लागणार. म्हणजे किती होईल ते कळत. याला जर आपण 20 ने भागलं तर बघा, आता मग इथं आपण 10 करू. म्हणजे जर आपल्याला म्हणजे याला 2 ने भागून याला 2 ने भागू, बे 10 20, बे दुने 4 आणि बे दुने 4. मग आता 10 ने भागणं 2.2 ला सोपं. किती होईल मग? 10 ने भागलं म्हणजे एक घराने दशांश चिन्ह इकडे जाईल. म्हणजे याचा जो परीघ आहे तो परीघ निघला. किती निघला? 2.2 निघला. आता 2.2 आहे आणि तुम्हाला अंतर किती दिलंय? 22 किलोमीटर. 22 किलोमीटरचं जर मीटरमध्ये रूपांतर केलं तर काय करावं लागेल? 3 शून्य लावावं लागतील. 22,000 मीटर. मग 22,000 मीटरला भागायचं आहे कशाने? 2.2 ने. मग इथं दशांश चिन्ह नंतर अंक नाही, म्हणजे 1 शून्य आपल्याला इथं वरती वाढावं लागेल. मग दशांश चिन्ह नाही असं जर समजून चाललो तर वर संख्या किती होईल? तर बघा वरती होईल 2,20,000 आणि खाली होईल 22. बर, 22 1 22 आणि 22 1 22. मग संख्या काय झाली आता? 10,000. मग चाकाचे किती फेरे येतील? तर 10,000 फेरे येतील. कुठं? ऑप्शन नंबर 4 मध्ये असणारं उत्तर या ठिकाणी मिळालं. शेवटचा प्रश्न आता आहे हा, शेवटचा म्हणजे उपयोजनात्मक मध्ये. वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची रुंदी 42 असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ, बागेचं क्षेत्रफळ दिले आणि बाग कशी आहे? वर्तुळाकृती बाग आहे. 3,850 चौरस मीटर आहे. जर मैदानाचे 4ही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची लांबी काढा. आधी सगळ्यात पहिल्यांदा विचारले काय तुम्हाला? मैदानाची लांबी विचारली. प्रश्नार्थक भाग समजून घ्या आणि दिलेली सगळी माहिती. मग आधी वर्तुळे बघा, हे वर्तुळे आधी नीट समजून घ्या. वर्तुळामध्ये बाग वर्तुळाकृती आहे, पण मध्ये काय आहे? एक मैदान आहे, आयताकृती मैदान आहे. मग आपण समजा असं आयताकृती एक मैदान काढलं. एक असं आयताकृती याच्यामध्ये मैदान आहे. या आयताकृती मैदानाची रुंदी दिलेली, रुंदी दिली आहे किती आहे? 42 आहे. आणि तुम्हाला या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती दिलंय? एवढं दिलंय. म्हणजे तुम्हाला याच्या आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आता बघा, मग याचा इथं बघा, याचा व्यास, हा व्यास इथं जर आपण रेषा टाकली तर हा काय मिळणार आहे? आयताचा कर्ण आणि वर्तुळाचा व्यास हे काय एकच. आयताचा कर्ण, आयताचा जर आपण पाहिला हा कर्ण आहे. आणि जर आपण, कारण हे बिंदू आपल्याला आपण पाहिले कशावर आहेत? म्हणजे हा चक्रीय या ठिकाणी आपल्याला चौकोन मिळतोय. मग आता इथं आपल्याला याचं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. कसं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे? आपल्याला याचा व्यास माहित नाही, पण आपल्याला माहिती काय? आपल्याला हे 3,850 चौरस मीटर हे त्याचं क्षेत्रफळ हे माहिती आहे. मग आपण कोणत्या पद्धतीने काढणार? आपण त्याच पद्धतीने काढू. कोणत्या पद्धतीने? या अगोदर आपण काढत होतो त्या पद्धतीने. म्हणजे इथं बघा, व्यास आपला किती होता? 14 होता. व्यास आपला होता 14. त्यावेळेस आपलं क्षेत्रफळ किती होतं? 154. आता क्षेत्रफळ किती आहे? 3,850. म्हणजे क्षेत्रफळात किती वाढ झाली हे पाहण्यासाठी आपण काय करणार आहेत? 3,850 ला 154 ने भागणार. म्हणजे आपल्याला याच्यातला फरक कळन किती पट वाढले. म्हणजे व्यास त्याच्या कशाच्या पटीत वाढत असतो? वर्गमुळाच्या पटीत वाढत असतो. आपण बघणार आहेत. मग याला भागलं आपण, 11 ने भागलं. 11 1 11, 4 उरले, 11 चौक 44. शक्यतो असंच भाग जातोय. पुन्हा आपण इकडे बघितलं, 11 त्रिक 33 उरले 5, 11 5 55, 0 0. पुन्हा याला 7 ने भाग जातोय बघा. जर निषेध 7 दुने 14, 7 5 35. बरोबर. वरती 50, खाली आहे 2.
50ला जर 2 ने भागलं तर किती येतंय 25. म्हणजे 25 पट क्षेत्रफळ वाढले. 25 पट वाढले म्हणजे 25चं वर्गमूळ किती तर 5. म्हणजे त्याचा व्यास किती पट वाढला असेल 14 पेक्षा 5 पटीने वाढला असेल. म्हणजे 14 पंचे किती 70 व्यास असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता हा व्यास पण मिळाला. हा व्यास किती आहे 70 आहे. व्यास मिळाला 70. हे मिळालं. तुम्हाला विचारलंय काय मैदानाची लांबी, हे तुम्हाला काढायची लांबी किती ती. ही मैदानाची जर लांबी काढायची आहे म्हणजे इथं बघा पायथागोरसचं त्रिकूट, कारण हा आहे ते. मग आयतामध्ये इथं काय होतोय काटकोन त्रिकोण होतोय पा. मग या काटकोन त्रिकोणाचा पाया माहिती आहे तुम्हाला आणि कर्ण माहिती आहे. तुम्हाला काय माहित नाही, उंची माहित नाही. मग उंची जर काढायची असेल तर आपण बघा हे त्रिकूट एकदम सोपं आहे, कारण बेसिक त्रिकूट मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा 3 4 5 पटीत असतं बरोबर. मग आता पाया म्हणजे हे थोडीशी लहान बाजू दिसते बरोबर. ही जर 3 पट कोणत्या संख्येची 3 पट आहे 14 त्रिक 42. म्हणजे 14 त्रिक 42. इथं जर 42 येत आहे तर 14 चोक 56 आणि 14 पंचे 70. बघा हे त्रिकूट जमतंय का. म्हणजे एक बाजू आहे 42, दुसरी बाजू आहे 70. म्हणजे ही किती, ही जी बाजू आहे ही किती असणार आहे 56. 56 ऑप्शन आहे का, आहे. आपल्याला या ठिकाणी लगेच उत्तर मिळतंय. मग अशा पद्धतीने आपण एकदम शॉर्टकटने काढू शकतो. अजून पण पहा शेकडेवारी संदर्भात सुद्धा या वर्तुळावर काही प्रश्न विचारले जातात. त्याच्या त्रिज्येच्या संबंधाने, त्याच्या क्षेत्रफळाच्या संबंधाने प्रश्न असतात बघा. तर बघा वर्तुळाची त्रिज्या जेवढ्या टक्क्याने वाढते, x टक्क्याने जर वाढत असेल, जे काही टक्के असतील, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ हे 2x अधिक x वर्ग छेद 100 एवढं वाढत असतं. किंवा वर्तुळाची त्रिज्या जर x टक्क्याने कमी झाली तर त्याचं क्षेत्रफळ इथं फक्त जिथं आपण इथं अधिक करत होतो इथं काय केलंय वजा केलंय 2x वजा x वर्ग छेद 100 एवढ्या टक्क्याने ते कमी होत असतं. एवढं जर लक्षात ठेवलं तर आपण तुंडी सोडवणार आहे. तुंडी बघा आता हे लक्षात ठेवा काय हे 2x म्हणजे जे काय टक्के असते त्या टक्क्याच्या दुप्पट करायचे. दुप्पट करायचे. वाढत जर असेल तर पुन्हा काय आहे त्या टक्क्याचा वर्ग करायचा आणि त्याला 100ने भागायचं. 100ने भागायचं म्हणजे 2 घराने दशांशाने डावीकडे सरकवायचं वर्गात. आता एकदम आपण तुंडी सोडूयात. बघा कसं, वर्तुळाची त्रिज्या 20 टक्क्याने वाढविल्यास त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. म्हणजे लक्षात आहे ना सूत्र काय 2x अधिक x वर्ग छेद 100. म्हणजे आता 2 गुणिले x, 2 गुणिले x म्हणजेच काय 2 गुणिले 20 अधिक 20चा वर्ग छेद 100. म्हणजेच बघा इथं 20 दुने किती होईल 40. 20चा वर्ग किती होतो 400 छेद 100 म्हणजे 2 घराने दशांश चिन्ह सरकवायचे सांगितले. मग या 40 मध्ये 4 मिळवले किती होईल 44. म्हणजे त्रिज्या जर 20 टक्क्याने वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल 44 टक्क्याने वाढेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा आणि एकदम तोंडी सोडू शकत होतो आपण किती कसं 20ची दुप्पट केली 40, 20चा वर्ग 400, 400च्या घरी 2 घरं दशांश चिन्ह इकडे आलो की लगेच 4, 40 मध्ये 4 मिळवला 44. तोंडी एकदम. आता हे सुद्धा तुम्ही तोंडी सांगू शकता. कसं इथं वाढत आहे का कमी होत आहे फक्त बघायचं. मग 30ची दुप्पट किती 60, 60 मध्ये 30चा वर्ग किती 900, 900 मधून 2 घराने दशांश चिन्ह डावीकडे आलो 9 वाढवायचे. 9 कशामध्ये वाढवायचे त्याला 2 ने गुणलं होतं आपण 60 मध्ये वाढवायचे. 60 आणि 9 या ठिकाणी बघा 69. कळतंय का नाही, नाही तर लिहितो मी 2 गुणिले, कारण बघा 2x अधिक x वर्ग छेद 100 x वर्ग छेद 100 असं होतं. म्हणजेच 2 गुणिले 30 अधिक 30चा वर्ग 900 छेद 100. म्हणजे हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे झाले होते 60. 60 अधिक 9 झाले 69. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, एका वर्तुळाची त्रिज्या 15 टक्क्यांनी कमी केली. 15 दुने 30. काय करणार आहे तुम्ही, तेच सूत्र आहे 2x अधिक x वर्ग अधिकच्या ऐवजी फक्त इथं वाजा आहे x वर्ग छेद 100. मग 2 गुणिले 15, 15 गुणून
म्हणजेच किती होणार आहे 30. 30 वजा 30चा 15चा वर्ग, 15चा वर्ग किती होतो 225. त्याला जर 100ने भागायचं आहे तर 2 घराने दशांश चिन्ह इकडे जाणार आहे, म्हणजे 2.25. 2.25 या 30 मधून वजा करायचे, 30 वजा आता बघा वजाबाकी जर येत असेल तर लगेच उत्तर येत आहे. बऱ्याच वेळेला असे वजाबाकी पण चुकते, बरेच जण 28 पॉईंट 27 पॉईंट गोळ होतो. वजाबाकी नीट शिकून घ्या. इथं बघा आपल्याला इथं काय करावं लागणार आहे 3, म्हणजे इथं 2 ठेवावं लागेल. इकडे 10 10 10 म्हणजे इथं राहणारे 9, पुन्हा इकडे नेला 1, इथं राहणारे 9, इथं झाले 10. 10तून 5 गेले खाली राहिले 5, 9तून गेले 2 7, 9तून पुन्हा 2 गेले पुन्हा 7, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 2 अशी 2 म्हणजे 27.75. ऑप्शन नंबर 4 मध्ये असणार उत्तर आपल्याला मिळालं. त्याचप्रमाणे पुन्हा पण 10% कमी केली म्हणजे 10 गुणिले 2 किती होईल 20. बर 10चा वर्ग होतो 100. 100ला 100ने भागलं उत्तर आलं 1, बरोबर का नाही. मग 20 मधून 1 गेला 19. या ठिकाणी तोंडी उत्तर मिळते. नाही तर नाही लक्षात आलं तर करा 2 गुणिले 10 वजा 10चा वर्ग 100 छेद 100. मग हे झाले 20, बरोबर. हे गेले मग इथं काय राहिलं 1 म्हणजे उत्तर आलं 19. सूत्रात किंमत टाकली परच्या. त्याच्यानंतर एका वर्तुळाची त्रिज्या 25% वाढवली. 25 गुणिले 2 50. 50 मध्ये 25चा वर्ग 625 म्हणजे 6.25. मग 50 अधिक 6.25 56.25. या ठिकाणी मिळालं उत्तर. नसल तर मग काय केलं 25 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 25 किती होणार आहे 50, बरोबर. मिळवायचंय वाढतंय म्हणून मिळवायचंय. 25चा वर्ग 625 छेद 100. मग काय केलं 2 घराने दशांश चिन्ह इकडं आलं. मग काय झालं 6.25 याच्यामध्ये मिळवले 50 अधिक 6.25 किती होईल 56.25. अगदी आपण तोंडी उत्तर या ठिकाणी काढू शकतो. अशा पद्धतीने आपण या क्षेत्रफळासंबंधी परिघासंबंधी जे काय प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न होते ते सगळे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने आपला वर्तुळ हा घटक संपलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.